तन्मय आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। सामवेदी क्रिकेट क्लब सर्व संघ मालकांना विनंती आहे आपण संतोष म्हात्रेंना भेटायचंय। सर्व संघ मालकांना विनंती आहे आपण संतोष म्हात्रेंना येऊन भेटायचंय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वप्रथम गणाऱ्याला वंदन करून ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो। स्वागत केल्याबरोबर दुसऱ्या चेंडूवरती आला मोठा फटका। थँक्यू 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 थँक्यू। श्री गणेशा झालाय षटकाराने। काय जबरदस्त फटका लगावला गेला। समोरच्या दिशेने फुल टॉस बॉल होता त्याचा खरपूस समाचार। हो यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन त्याला सन्मान देत असताना एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे। मजा येणार आहे। पहिल्यांदा सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब यांच्या वतीने ही आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आहे। सर्व संघ मालकांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे आणि पहिल्यांदा खेळत असताना भिन्न भिन्न संघामध्ये खेळण्याचा अनुभव काय असतो हा सगळ्यांना आता कळणार आहे आणि त्यामुळे कॉम्बिनेशन बसवणं ते बॉन्डिंग दाखवणं मुश्किल राहणार आहे। बघूयात आता या टास्कला कशा पद्धतीने सगळे संघ सामोरे जातात। पुन्हा एकदा फुल टॉस। यावेळेला काही प्रमाणामध्ये मागच्या पायावरती चुकले आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस होता परंतु त्याचा फायदा झालेला नाही। चेंडू सरळ डिक्लेअर झोनमध्ये जातोय एका धाबेसाठी। कौस्तुभ वजे आणि मंदार म्हात्रे असे दोन आमचे कर्णधार त्यांनी नाणेफेकी दरम्यान सांगितलं आम्ही कशा पद्धतीने खेळणार आहोत आणि ही स्पर्धा काय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड पाठवून दिले चेंडूला सीमारेखा पार षटकार। थँक्यू थँक्यू डीजे। बघा एक बक्षिसाची अनाउन्समेंट झाली आहे। एका षटकामध्ये जर का 24 पेक्षा जास्त रन जर बनवले गेले तर 20 पेक्षा जास्त रन जर बनवले गेले तर चेतन देशमुख साहेब यांच्याकडून एक बॅट दिली जाणार आहे त्या खेळाडूला। एका षटकात 20 पेक्षा जास्त धावा जर का कोणत्या खेळाडूने बनवल्या तर एक बॅट दिली जाणार आहे। नाश्त्याची सुविधा आहे तरी सगळ्यांना विनंती आहे ज्याने कोणी नाश्ता केला नसेल मंचाच्या डाव्या बाजूला स्टॉल ओपन आहे प्लीज आपण नाश्ता करून घ्यायचा आहे। आमचे सुरुज जोशी साहेब पूर्णपणे उत्सुक आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे बॅटिंग होती आहे। अच्छा समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार षटकार। शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। धन्यवाद डीजे मैं संघ मालकांना विनंती करतोय संघ मालकांनी सर्व संघ मालकांना परत एकदा नीट ऐका। संघ मालकांनी फक्त मला समालोचन कक्षाजवळ भेटायचं आहे। एक अर्जंट काम आहे मीटिंग आहे संघ मालकांनी यायचं फक्त संघ मालकांनी विनंती आहे की त्यांनी इथे लवकर यायचं प्लीज। संघ मालकांना विनंती आहे फक्त संघ मालकांना विनंती की त्यांनी मला आपल्या मेन जे पारितोषिकचा कक्ष आहे त्याच्याजवळ यायचं आहे। मेन स्टेज जवळ यायचं सर्व संघ मालकांनी यायचं आहे। मंदार फलंदाजाला पाणी हवंय त्यांनी अंपायर्सना सांगावं त्यानंतर अंपायर सांगतील। आपण जर स्वतःहून बोलला तर 1 ओव्हर नंतर पाणी योग्य नसेल। मॅन ऑफ द सिरीज भरत मोरे सर मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल दिलेली आहे चेतन देशमुख यांनी ती आलेली आहे। मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल इथे आलेली आहे। धन्यवाद चेतन देशमुख साहेब आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या मनापासून आभार। बघा पाण्यासाठी विशेष सूचना आहे
तुम्हाला पाणी जर मैदानाच्या आतमध्ये द्यायचं असेल तर त्या बॅट्समनला हवंय, त्याने अंपायर्सला सांगणं गरजेचं आहे. त्यावेळेला अंपायर्स ओव्हर संपल्यानंतर कॉल देतील. त्या व्यतिरिक्त जे खेळाडू आहेत त्यांना डगआउटमध्ये राहायचं आहे. जे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती, आपण डगआउटमध्ये थांबा प्लीज, कुणी बाहेर थांबू नका. सगळ्या खेळाडूंना खेळाडू कक्षामध्ये बसण्याची विनंती करण्यात येते आहे. मंदार आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन आपण डगआउटमध्ये बसा, कारण डगआउट त्यासाठी बनवलेलं आहे. नाहीतर लाईनच्या आतमध्ये कोणी जाईल आणि तिथं डिस्टर्बन्स येऊ शकतो. पहिलं षटक संपलं, 21 धावा आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू भीमर आणि भीमरच्या त्या चेंडूवरती एकाच रूपांत 2 मध्ये काढायचा प्रयत्न, रनआउटची संधी. राजेशने वेळीच चेंडूला एसटीवरती लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचले होते. 9+2 टोटल 3 धावा. साईश गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि असं असताना पहिलं षटक 21 धावांचं आलं म्हणजे मला वाटतं एक बॅटचा मानकरी ठरलेत. एका षटकामध्ये 20 धावा जर आल्या तर एक बॅट दिली जाणार होती. एका बॅट्समनसाठी ते बक्षीस होतं. ओके, काही हरकत नाही आहे, करेक्शन आहे. एका बॅट्समनने जर 20 मारल्या तर त्यांना ते बक्षीस दिलं जाणार आहे. तन्मय नाईक समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ, कोणताही प्रयत्न केलेला नाहीये कॅच घेण्याचा किंवा काही, आणि चेंडू सरळ निघून गेला डाऊन द ग्राउंड, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला, 4 धावा आल्या, धावांची खैरात होतीये. बघा, सामेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीग SBPL, ज्याची सर्वांना उत्कंठा होती, सर्वांनी आतुरतेने वाट बघितली होती, ती स्पर्धा अखेरकार आपल्या भेटीला आली आणि त्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभास्ते पार पडला. आणि त्यानंतर पहिल्या मॅचला सुरुवात सुद्धा झाल्याने पहिल्या मॅचमध्ये धावांची लयलूट चालू आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डाऊन द ग्राउंड निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग तोपर्यंत एक धाव येत असताना पाहायला मिळते. सिंगल धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 29-29 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे. विनंती अशी की नाश्ता आहे स्टेजच्या डाव्या बाजूला, नाश्ता आणि चहाची सोय केली आहे स्टेजच्या डाव्या बाजूला. सर्वांनी नाश्ता करायचा आहे आणि दुपारी जेवणाची सोय आहे, लक्षात ठेवायचं खेळाडूंनी. त्यानंतर बाहेर निघणारा चेंडू आणि तो पूर्णपणे बॅटला बीट करतो असताना मागे जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि खूप वेळानंतर डॉट बॉल आलाय. चौथा बॉल आणि त्यानंतर 30 वरती धावफलक थांबलंय. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. मैदानाची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर या मैदानावरती धावांची खैरात हे मोठ्या प्रमाणात होताना दिसणार आहे आणि त्याच धाटणीचं मैदान इथं बनवण्यात आलंय. हो, बॅटची वरची काढा घेऊन चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. डॉट नंतर तन्मयला विकेट दान करत असताना मैदान बाहेर येताना आपण पाहतोय. पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा सुरेश जोशी स्ट्रायकर्स सुपरस्टार या संघाला. बघा, आजू मैदानाच्या आतमध्ये येतात. अजून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तन्मय बाद झाला आणि त्यांच्या साथीनं तन्मय आहे अजून, मला वाटते हर्षल आउट झालेत. तन्मय मैदानात आहेत, अज्जू आल्यात आणि दुसरं षटक हे खूप चांगल्या रीतीने आतापर्यंत चालत असताना बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पंच वळत असताना दर्शवतात. येस, इट्स वाईट. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये
ऍड होताना दिसते एक्स्ट्रा चरपाने. बघा एक्स्ट्रा रन किती प्रमाणात येत आहेत, ते एक्स्ट्रा रन्स तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल धावपलकामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतील आणि त्याचं दडपण काहीसं वेगळं राहतं. बॅटने आलेल्या धाबा कधी कधी हजम होतात, परंतु एक्स्ट्रा चरपणा आलेल्या धाबा. डीएनए चे मेंबर कोणी आलेले असतील तर प्लीज समालोचन कक्षामध्ये या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑनराईचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकामागे दुसऱ्याचा बॅकअप आणि जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत अजून 2 धाबा इथं धावून कंप्लीट केल्यात. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून अजूची ओळख आहे आणि 32-1. हो यावेळेला बॅकफुट लांबून खेचण्याचा प्रयत्न, बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू डॉट स्वरूपाने येतोय. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकं संपत असताना धावपलकावरती धाबा आहेत सुरेश जोशी सुपरस्टार या संघाचं. अजूनही 2 षटक. बघा याच्यामध्ये एक योगायोग होता. गोलंदाजी करणारा गोलंदाज साहिल हा आयुष म्हात्रेचा भाऊ होता आणि जो बॅटिंग करत होता तो आयुष म्हात्रेचा काका म्हणजे अज्जू होता. क्या बात आहे. बघा एक अभिमान असणारा वेगळासा या काका म्हणा, भाऊ म्हणा किंवा समस्त सामेदी ब्राह्मण समाजाला. आयुष म्हात्रेसारखा खेळाडू आज CSKला रिप्रेझेंट करतोय, अंडर-19 इंडियाला रिप्रेझेंट त्याने केलंय, मुंबईसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळतोय आणि वय वर्ष 17 असताना इतकी मोठी अचिव्हमेंट खरोखर अभिमानास्पद आहे आणि त्यामुळे विशेष कौतुक त्याचं आणि आभार त्या संपूर्ण परिवाराचं ज्यांनी इतकं चांगलं रत्न या देशाला दिलंय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू फसलाय, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, वॉट अ कॅच. साईशने झेलला पकडलं आणि फलंदाज चिन्मय याला मैदान सोडावं लागतंय. थँक्यू तन्मय बाद झालाय. ज्या टीमचे फोटो सेशन बाकी आहेत त्यांनी फोटो सेशन करून घ्यायचंय. दोन षटकं संपली, धन्यवाद. आणि 2 षटकांच्या समोर 3ऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. फलंदाज ऋतिकने समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ऑन साइडला निघून गेला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ सपना टूटा मुकद्दर रूटा और कॅच भी छुटा. झेल सुटलाय, धरणीला दान झालाय आणि असं असताना 2 धाबा धावून ऋतिकने कंप्लीट केल्या. या 2 धाब्यांची धावपलक वेगाने वाढतंय. 3रं षटक आहे. बघा पुन्हा एकदा विनंती, यानंतर होणारा सामना दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी तयार राहायचंय. आपली पहिली प्लेइंग 12 ची लिस्ट तुम्हाला घेऊन येणं अनिवार्य असणार आहे. हार्दिक प्लेइंग 12 ची लिस्ट घेऊन गेलेले आहेत. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, यावेळेला गॅपमधून चेंडू वेगाने निघून गेला. आउट खूप फास्ट आहे आणि चेंडू निघून जात असताना सीमा रेखा पार, चौकार. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. थँक्यू. बघा चौकार येणार, षटकार येणार. आमच्या रोहित यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन सांगून गेलं की धावा किती वेगाने बनणार आहेत. कौस्तुभचा पायावरचा चेंडू हातामध्ये सरळ इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. स्क्वेअर लेग मध्ये त्याने टिपलाय झेल आणि सप्लाय. फलंदाज ऋतिकचा खेळ गॉन. थँक्यू. चिनार पाटील, आपण कुठे असाल प्लीज मंचाजवळ या. चिनार पाटील, आर रेंजर्स कर्णधार. आपण आपली प्लेइंग 12 लिस्ट जमा करायची आहे आणि त्यासाठी कर्णधारांनी यायचंय.
आर आर रेंजर्स संघाचा कर्णधार आर आर रेंजर्स. आर आर रेंजर्स कॅप्टन आहे का इथे? तुम्हाला यायचं नावं सुद्धा लिहायची आहेत. एट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि तसा असताना तिथे चेंडूला अडवणं ही मोठी डिफिकल्ट टास्क आहे. त्या टास्कला कंप्लीट करणं तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी गरजेचं असणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असला खेळ 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. अज्जू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने समोरच्या दिशेने श्रेयस आलाय. शेवटचा बॉल कौस्तुभचा. ओह जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना कौस्तुभ वझे ज्याचं नाम सर्वत्र गाजे. शानदार बॉलिंग. 3 षटकाचा खेळ 40 धाबा दाबल करती. थँक्यू. चला 3 षटकं संपली. शेवटच्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. तुषारच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. बघा पहिली इनिंग आहे. तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. कशा पद्धतीची गोलंदाजी टाकायची, कशा पद्धतीने फिल्डिंग करायची आहे, कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहेत, किती धावा बनवायच्या आहेत. आमचा SBPLचा लोगो जर बघाल तर ISPL पेक्षा कमी नाही आहे. प्रत्येकाच्या टोपीवरती किंवा जर्सीवरती जो SBPLचा लोगो आहे त्याला बघाल तर तो असं वाटतं लांबून की ISPLचा लोगो आहे की काय. थँक्स रोहित. ज्या पद्धतीने या जर्सी कस्टमाइज केल्यात. या षटकानंतर टॉस केला जाणार आहे. सो तयार राहायचे दोन्ही कर्णधार. आपल्या लिस्ट बरोबर शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. पंच वळत असताना सांगतात वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते. सर्व आमच्या अंपायर्सचं हार्दिक स्वागत. महेश कुडूसर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण ऑफिशियल अंपायर्सची टीम जाकीर सर, सूर्यकांत सर आणि गजानन सर जोडले गेले. त्या स्पर्धेला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. DVNच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. त्यांचं हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑनट्रायचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. त्यांनी चांगली फिल्डिंग तिथे केली आहे. अज्जूला स्ट्राईक रोटेट करण्या वगैरे पर्याय नव्हता कारण इथे धावा मिळणं खूप गरजेचं. 4 षटकांचा सामना आहे. सिंगल आली आणि धावपलकरची धावा 42 वरती 4. आज समालोचन कक्षामध्ये आमच्या साथीनं क्रिकेट एक्सपर्ट कॉम्पिटिटर तुकाराम मांगेला सर हे सुद्धा यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. दुसऱ्या इनिंगमध्ये 1 धाव धावून कंप्लीट केली गेली. सिंगल नंतर 43 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. पहिली ओव्हर ज्यावेळेला झाली त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की धावा मोठ्या प्रमाणात बनतील. 50, 60, 70 अशा आरामात दिसतील. सुरत जर्सी सुपरस्टार संघ त्याच काहीशा आशेवरती होता. परंतु दुसऱ्या षटकानंतर जो काही ग्राफ पडत गेलाय त्यानं मात्र अडचणी वाढल्यात. बघा पुन्हा एकदा अजूनही लांबून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पदलाली त्यामध्ये साफ होणी भासून आली आणि त्यामुळे चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जात असताना 1 धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. खूप मोठी मेहनत SBPL करण्यासाठी आमचे विवेक बंधू असतील, कुमार बंधू असतील, संतोष भाऊ असतील, चंदूभाऊ असतील, त्यांची संपूर्ण टीम जी कार्य करते ती खरोखरच उल्लेखनीय आहे. आणि त्यांना साथ देत असताना समस्त साबरामधील खेळाडू मग ते लिलावासाठी असो, मैदानासाठी असो किंवा अन्य कोणती कामं करण्यासाठी असो, सगळ्यांनी जो काय हातभार लावलाय तो खरोखरच खूप मोठा आहे. आमच्या रोहित यांचं खूप विशेष कौतुक. त्याने या जर्सी कस्टमाइज केलेल्या आहेत. थँक्यू सो मच रोहित. हो यावेळेला बीट होत असताना फलंदाज श्रेयस. कोणतेही उत्तर नाही आहे श्रेयसकडे.
धाव घेण्याचा प्रयत्न इथं करत होते, परंतु अज्जूने नकार दिला की अच्छा मंदार मात्रे मैदानात आलेले आहेत, माफ करा श्रेयस बाद झालेत. 44 वरती 4. मंदारना विसरणं म्हणजे मोठं पाप करण्यासारखं आहे. आमच्या कोफराडचा हा असा सितारा ज्याने अदानीच्या स्पर्धा खूप चांगल्या रीतीने गाजवलेल्या आहेत. सुरुवातीचा काही काळ उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिले तर 4 झालेत. 45 वरती धावफलक थांबलंय. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. चला या द सामवेद आणि RR रेंजर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. स्क्वेअर कट करायचं होतं चेंडूला पॉईंटच्या दिशेने पाठवलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग होतीये. जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत एकदा कंप्लीट. अज्जूला स्ट्राईक मिळते आणि अज्जूकडून एकच अपेक्षा की इथे एखादा मोठा फटका यावा. ज्या मोठ्या फटक्याद्वारे धावांना वेगळं वळण यावं, वलय प्राप्त व्हावं आणि किमान 50+ धावा इथं बनाव्यात. 46 for 4. 46 धावा धावफलकावरती आहेत. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच आहे मध्ये. पुन्हा एकदा साईज चेंडू खाली. व्हॉट अ कॅच. टिपलाय झेल. संपलाय खेळ. अज्जू बाद. 47 लक्ष. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू डिझे. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या. RR रेंजर्स आणि द सामवेद. ते आपण टॉस का बॉक्सच्या जवळून बाजूला व्हायचंय. संतोषजी या इकडे. हॅलो हॅलो. चला या द सामवेद आणि RR रेंजर्स दोन्ही कर्णधार स्टेज समोर यायचे. रेंजर्स कर्णधार आपण यायचे. जयेश
द सामवेद कॉल करतील. संतोषजी म्हात्रे यांच्या शुभाचे टॉस. छाप असा कॉल आहे आणि छाप आलाय. हार्दिक, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार आम्ही पहिला. कशा प्रकारची एक्साइटमेंट होती ह्या स्पर्धेला खेळण्याची आणि SBPL अखेरकार ज्या स्पर्धेची वाट बघितला ती स्पर्धा भेटीला आली आहे. कशा प्रकारचा माहोल आहे प्लेयर्समध्ये आणि कसं वर्णन करशील संघाच्या त्या माहोलचं? नक्कीच माहोल चांगला आहे. माहोलपेक्षा स्पर्धा होते हे महत्त्वाचं आहे. कारण दरवर्षी आपण बघितलं तर जिथे फेब्रुवारी मार्च एप्रिलपासून ज्या स्पर्धा चालू होतात ते कुठेतरी आता लेट, पण आपण म्हणतो ना ते देर आहे दुरुस्त आहे, तशातला एक प्रकार आहे. आणि संघाबद्दल बोलायचं झालं तर एक नक्कीच वेगळा एक एक्सपिरियन्स आहे. आणि एक्सपिरियन्सपेक्षा दडपण आहे, कारण आम्ही ज्या संघातून खेळतो त्या संघामध्ये आम्हाला माहिती असते की आमचे 9 ते 10 जण असे आहेत की आम्हाला डोळे बंद करून खेळायला लागते. पण इथे नक्कीच थोडं प्रेशरी सिच्युएशन आहे. ऐकायला आवडेल आम्हाला की यावेळचं हे आयोजन कसं वाटलं? दरवेळेला समोर विकेट असायची, आता थोडी आडवी विकेट केल्याने मैदान खूप मोठ्या प्रमाणात ओपन केलं आहे. तर कसं वाटतं हे आयोजन बघून? नाही, एकदम अप्रतिम सुपर आयोजन आहे. म्हणजे विकेटची पण दिशा बदललीपेक्षा जास्तीत जास्त ग्राउंड, आणि जर आपण आउटफील्ड बघितली तर ही आउटफील्ड करायला जी मेहनत लागते ती बरेच वर्ष आम्ही मेहनत घेतली आहे. आणि त्यातल्या त्या यापेक्षा आमचं ग्राउंड चांगलं आहे, त्यामुळे इथे जी मेहनत केली आहे ती खरंच हेड्स ऑफ. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. RR रेंजर्सने टॉस जिंकला तर काय निर्णय असता? म्हणजे बॅटिंगचाच निर्णय असता, त्यात काही विषय नाही. कशा प्रकारची तयारी आहे एकंदरीत? ज्या वेळेला ऑप्शन झाला त्यानंतर सगळे विविध संघातील खेळाडू तुमच्या संघामध्ये आले आणि त्यानंतर आता अखेरकार मॅच खेळायची आहे. कसा माहोल आहे डगआउटमध्ये आणि कशा प्रकारची तयारी आहे? तयारी काय आपली सिंपल आहे, फक्त खेळायचं, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करायचा, बाकी सगळं पुढच्या पुढे आहे. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं इथं आल्यानंतर? आयोजनविषयी तर काय बोलायचंच नाही, म्हणजे आमच्याकडे शब्द नाहीत, एवढं चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच सर. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम द सामवेदने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं RR रेंजर्स या संघाला. धन्यवाद. भरत मोरे यांचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग अर्थात SBPL ला सुरुवात होते. आणि पहिला मॅच आपण पाहतोय, एका बाजूला संजीवनी टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम सुरेश जोशी स्ट्रायकर. 46 धावा केल्या, 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 47 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला कौस्तुभ, दुसऱ्या बाजूला साई. सुरेश जोशी सुपरस्टार या टीमने केल्या 46-47 पाठलाग. पहिला चेंडू मिस टाइम झालंय. क्षेत्ररक्षक चुकलाय. मंदार बिलकुल थोडंसं पिछे आणत होता, थोडं मागे यायचं होतं. असं आपण मागे हटत नाहीयेत, पण मागे तुम्हाला यायचं होतं, मागे झेल टिपायचा होता, झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम एक आपला प्रतिनिधी पाठवा आपल्या समोरच्या कक्षा दिशेनं. पहिल्या षटक हाताळण्यासाठी रोहित आहे. पहिला चेंडू खेळला होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मिस स्टंप स्ट्रोक झाला होता. मंदार होते, झेल टिपला गेला नाहीये, चौकार. कोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय, जोपर्यंत डीपोरती क्षेत्ररक्षक आहेत. चांगले फिल्डिंग. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 47 धावांचा पाठलाग करायचा. 47 टू विन. डावखोर गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. टॉस स्टॉप डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत डीपोरती क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले. मिस फिल्डिंग. क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा राहणार आहे या सामन्यामध्ये. आपण जर पाहिलं धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. एक कॅश प्राइज झाले. विकेट हॅट्रिक साठी 3 विकेट जर आल्या तर 1000 रुपये. आणि एका षटकामध्ये ज्या कोणी खेळाडूने 20 धावा केल्या त्यासाठी एक बॅट आहे, कारण तो बॅटनं धावा करणार त्यासाठी ते बॅट आहे. आणि बॅट आपल्या जवळ जमा आहे. ऋत्विक चेतन देशमुख.
ऋत्विक चेतन देशमुख यांच्याकडनं कॅश प्राइज आलंय. जर विकेट हॅट्रिक येते, हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि कुठलाही फलंदाज एका ओव्हर मध्ये एका षटकामध्ये 20 धावा टीम आपला 100 खेळाडू पाठवा कॉमेडी बॉक्सच्या दिशेनं. टीम न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. राजेश सार्थक पाटील नवाळे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. सार्थकच्या कडक राजेशच्या प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक सिक्सर साठी 1000 रुपये. सेन्सेक्स वाढलाय. सार्थक साठी कॅश प्राइज, सार्थक कडनं कॅश प्राइज आहे राजेश साठी. थँक्यू. आणि राजेश आपल्यासाठी सार्थकने कॅश प्राइज लावले US वरनं, कदाचित ते डॉलर मध्ये असेल, त्याच्यामध्ये डॉलरचाही कमाल असणार आहे, रुपयाचा कमाल असणार आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक ओव्हर प्रत्येक षटकासाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, जोपर्यंत फील्ड केलं थ्रो येईल तोपर्यंत एक धाव. जरा फिल्डिंग करणारी टीम पुन्हा एकदा आपल्याला वारंवार सूचना करण्यात येते. आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणारा टीम एक जण या, कारण एखादा खेळाडू झेल टिपतोय, थ्रो करतोय, गोलंदाजी करतोय, त्याचं नाव व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ऑनलाईन स्कोरिंग आहे, त्याच्यामुळे आपली उत्सुकता नक्कीच आहे, उत्कंठा देखील आहे, पण त्याच वेळेला काही गोष्टी आहेत त्या पार करणं देखील तितकंच आवश्यक असणार आहे. 14 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 27 धावांचा पाठलाग टीम करते आणि 27 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झालेली आहे. 1 विकेट जरूर गमावलाय धावाच्या स्वरूपात टीम संजीवनी. थँक्यू डीजे. नाश्त्याची व्यवस्था सुरू आहे. 14 धावा. प्लेड ऑन बॅटला लागला, स्टंपवरती आदळला आहे. शेवटच्या चेंडूवरती प्लेड ऑन, क्लीन बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 1 गडी बाद 14. तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग अर्थात SBL 2025 ज्याची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसापासून काउंटडाऊन सुरू झालं होतं. प्रत्येकामध्ये चर्चा तीच होईल, कधी जेव्हा SBPL येईल आणि आपण मैदानावरती ही स्पर्धा खेळण्यासाठी येणार. ती उत्सुकता आज जर पाहिलं तर उत्सुकता संपली आणि 3 मेच्या दिवशी बरोबर या स्पर्धेला झाली सुरुवात. पहिला सामना जिथे संजीवनी टीम पाठला करते 46 धावा केल्या होत्या सुरेश जोशी सुपरस्टारच्या टीमनं, आणि आता 27 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती आहेत त्या 14. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडूच्या खेळामध्ये आता 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. बिलकुल घमासान जारी आहे. दोन्ही बाजूला बॅट अँड बॉल मधला द्वंद्व आहे. दोन्ही बाजूला जर पाहिलं तर भरपूर काही चर्चा चालली. जिंकणार कोण पहिला सामना त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषभ, तन्मय नाईक आहेत. ऋषभ आणि राजेश आर वाली जोडी आहे. आर पारची लढाई आहे. आर पार खेळायचं आहे, चेंडूला सीमा पार पाठवायचं आहे तर होणार. नक्की समोरच्या जरा कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं थोडंसं बाजूला झालं तर स्कोररला आणि बाकी अपडेटरला व्यवस्थित मॅच दिसू शकेल. क्षेत्राची रचना पाहिली तर ऑफ साईडला पण 2 क्षेत्ररक्षक बरोबर सलकरमध्ये आहेत. एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. डीप वरती डीप पॉइंट मध्ये मिड ऑफ लाईक फिल्डर तयार आहे. ऑन साईडला पाहिलं तर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. 4 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि एक थोडासा स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेग डाव्या बाजूला आहे. 18-33 लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स पडला टर्न झाला.
पडला टर्न झाला बाहेरही निघालाय. हा मॅच आहे तसा आहे, टर्न वाला आहे, ट्विस्ट वाला आहे, टर्न ट्विस्ट वाला मॅच आहे. या मॅच मध्ये भरपूर काही वळणं येणार, टर्न येणार, वळणं येणार. जशी बरीचशी वळणं या मैदानावरती बाहेर गेलं ना तर नालासोपाऱ्याच्या दिशेने जाताना येत, विरारच्या दिशेने जाताना देखील भरपूर टर्न येणं, वळणं जे रस्त्याला आहेत, तशी या सामन्यामध्ये देखील तितकीच टर्न, तितकीच वळणं या मॅच मध्ये येणार आहेत. 17 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होत आहेत तन्मय नाईक. त्याच पद्धतीनं टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. आता एस अर्थात सुरेश जोशी स्ट्रायकर या टीमच्या डगआउट मधनं सुपरस्टार सुरेश जोशी सुपरस्टार यांच्या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर आलाय. मग टीम संजीवनी टीम आपण पण रेडी राहा. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज तुमच्या डगआउट मधनं यायला हवा. खेळाडूंना येणारं प्रोत्साहन, त्यांना येणारी ऊर्जा. 3 डॉट बॉल, डॉट डॉट डॉट. 3 निर्धाव चेंडू आले. आता प्रेशर वाढलाय, दबाव वाढलाय, थोडासा हार्टबीट वाढले, दिल की घडी करे घडी घडी थोडस टिक 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 वाढलेली आहे. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं, प्रयत्न करत राहायचे, प्रयत्न करत राहायचे. टॉपेज लागला, टॉपेज लागला. थोडासा वेळ घेतला होता, वेळ घेतला होता. वाईटिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक होते, वेळ घेतला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. हर्षल होते, हर्षल पहिला तर कॅच घेण्यासाठी जाऊ की फिल्डिंग करण्यासाठी जाऊ, दोन्ही पैकी बिलकुल कॅच लिया जाए या फील्ड किया जाए या द्विधा मनस्थितीमध्ये होते. 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर या चेंडूवरती आले सिंगल रन. आता स्ट्रायकर एंडला ऋषभ. काय गोलंदाजी चालले. तन्मय, तन मन धन लावून जसा खेळतो ना तसा तन्मयतेनं हा खेळाडू खेळतो. तन्मय नाईक. या मॅच मध्ये मी म्हटलं होतं टर्न येणार, ट्विस्ट येणार. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्या त्या, पण या 5 चेंडूवरती फक्त सिंगल रन. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू आलाय. अजून निर्धाव. काय षटक. आता एकदा टाळ्यांचा गजर तन्मय नाईक साठी होईल, टाळ्यांचा आवाज येणार तन्मय नाईक साठी. काय सुंदर षटक हाताळलंय. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा, सुंदर षटक. पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलकावरती आता 15. आता 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे आहेत 32. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग अर्थात SBL 2025. बघूया कोण नायक येणार आहे, कोण या मॅचचा हिरो. एक तर तन्मय नाईकने सांगितले, यस तो एक कॅन्डिडेट आहे, क्या उमेदवार आहे ज्यानं चांगला खेळ केलाय. बाकीचे कोणी मध्ये जाऊ नका. सुरेश जोशी सुपरस्टार आयोजकांना महत्वाची सूचना आहे, फक्त मैदानावरती कोणी जाऊ नका प्लीज. आयोजकांना महत्वाची सूचना आहे. आपली टीम मीटिंग, आपले डावपेच, आपली रणनीती बाकीचे ठीक आहेत, फक्त चला. मैदानावरती पाणी गेलं होतं, पाणी. डीजेची वाजल्यात गाणी. बदलणार का मॅचची कहाणी इंटरेस्टिंग आहे. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. गोलंदाज रेडी होतोय ऋतिक ऑन स्ट्राईक. आणि स्ट्रायकर एंडला कोण आहे? स्ट्रायकर एंडला आहे राजेश, आणि राजेश यांच्यासाठी सार्थक पाटील यांच्याकडे. थोडस करेक्शन आहे. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर कौस्तुभ. 12 चेंडू 32 धावा. कुठे चेंडू होता, शॉर्ट ऑन पुल केला, चेंडू चालला. जोपर्यंत वाईटिश लॉंगरला फील्ड केलं जाईल येईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा वेळ घेतला तुम्ही, टाइम घेतला. त्या टाइम घेतला आणि त्या टाइम घेत असताना, वेळ घेत असताना या 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 12-32 मॅच होता. 1-2-3-2 समीकरण होतं ना पहिल्या चेंडूवरती. या 2 धावा. 47 चा पाठलाग आहे.
बॅटला लागलाय आवाज आलाय पंचांचा बोर्डवर. विकेट. कौस्तुभ डिपार्ट्स. गॉन. थँक्यू. दुसऱ्या चेंडूवरती ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटला लागला आणि पाठीमागे मंदार होते. मंदारेने टिपलाय हा झेल. मागचं षटक तन्मय नाईकनं मॅच मध्ये कम बॅक करून दिले. नुसतं कम बॅक नाहीये. टीमसाठी वेलकम बॅक केलंय. टीमसाठी केलंय वेलकम बॅक. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. तुषार. तुषार आहे. थोडस हुशारीने खेळावं लागणार आहे तर बाकीची पब्लिक सांगतील की तुषार म्हणजे तुषार आहे तो बॅटिंग वरती. जर हुशारीने खेळलं तर पब्लिक काय टाळ्या वाजवण्यासाठी, प्रेक्षक काय टाळ्या वाजवण्यासाठी. 10 चेंडू. तिचा पाठलाग. फटका जरूर खेळाय क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला फिल्डर. दुसऱ्या बाजूला बाबा झेल कोणी घेऊ. बाबा तू घेतोय का मी घेतोय का तू घेतोय. 3 जण आले आणि तिघांच्या बदल तेरी मेरी गेंद बीच में गिरी है. या तेरी मेरी वाली लढाईमध्ये गेंद बीच में गिरी है. 2 धावा देखील या चेंडूवरती आल्यात. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू मध्ये करायच्या त्या 28 ऑफ स्टंपच्या बाहेर पडला. बाहेर निघाला. पंच सांगतात जास्त बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला आणि बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्लेम अर्थात प्रिपेअर लीग अर्थात SBPL 2025 आदित्य पेमान 16 क्रिकेटचा 16 सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला उद्घाटन सोहळा पार पडला होता. काय गोलंदाजी आउट स्विंगर. त्यावेळेला प्रत्येकानं म्हटलं होतं, मान्यवर देखील होते सन्माननीय राजेंद्रजी नाईक अर्थात अप्पा. त्यांनी म्हटलं होतं की चांगली संकल्पना चांगली योजना घेऊन सामवेदी ब्राह्मणची पूर्ण ही टीम या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या खेळाडूंना आपल्या मैदानावरती आपल्या प्रेक्षकांसमोर दिलेली ही संधी आहे. SBPL ची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं प्लेअरला करायचं आहे, खेळाडूंना करायचं आहे. पुढ्यातला चेंडू होता खेळलाय पण मधोमध आला नाहीये. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल सुटलाय. हातांची ओंजळ योग्य वेळेला आली नाहीये. हातांची ओंजळ बरोबर परफेक्ट आली नाहीये. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक जाऊन पोचला 22 वरती. 2.5 षटकांचा खेळ. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये करायच्या त्या 25 धावा. 7 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे. 7-25. 7 चेंडू आणि 25 धावा बरोबर करायच्यात. पहिला सामना जिंकायचा आहे दोन्ही टीमला. एक संजीवनी टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुरेश जोशी सुपरस्टार. या 2 संघादरम्यानचा मॅच. यानंतरचा होणारा सामना. दोन्ही टीम बी रेडी राहा. टॉस झालाय. आधी सामवेद आणि त्यांच्या समोर आहे RR रेंजर्स. आपण रेडी राहायचं आहे. सामवेद आणि रेंजर्स टीम आपण रेडी राहा. जास्त वेळ न दवडता आपण लगेच फिल्डिंग करणारा टीम आतमध्ये जाईल. पण मॅच वरती जाऊया. शेवटचा बॉल. या चेंडूवरती येणार चौकार षटकार. क्रॉस बॅटर फटका खेळायला जरूर आहे. वाईट स्टॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करतील. चांगले क्षेत्ररक्षण झाले. आता थोडंसं खांद्या उंचावल्यात. तन्मय नाईकचं ते दुसरं षटक. त्याला दिलेली 7 आणि त्यानंतर 3 षटकांचा खेळ. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 3 गडी बाद 23 धावा आहेत. 6 चेंडू आहेत आणि 6 चौक 24 करायचे आहेत. शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हलकीशी धून ऐकूया आणि येऊया SBPL अर्थात सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये. हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. बिलकुल अर्थ तो शोर आहे. प्रत्येक ठिकाणी चर्चा चालली. पण चर्चा कुठल्या गोष्टीची तर सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीगची चर्चा तो चालू आहे. शोर तो चालू आहे. SBPL ची चर्चा. मागच्या काही दिवसामध्ये
प्रत्येक गावागावात पाड्यापाड्यात नाक्या नाक्यात इम्पॅक्ट प्रत्येक बसमध्ये गाडीमध्ये चर्चा चालू होती की कधी येणार हा सामवेदी ब्राह्मण क्रिकेटचा सोहळा आणि कधी आम्ही मैदानावरती उतरणार. शेवटची ओव्हर शेवटचं षटक हाताळण्यासाठी जितेश. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. महत्वाचे चेंडू आहेत. पहिले 2-3 चेंडू फार महत्वाचे आहेत. लोअर फुलटॉस चेंडू एक तर काम केले कारण या टीमनं सुरेश जोशी सुपरस्टार या टीम मध्ये सुपरस्टार कोण कोण आहे त्याचा आपल्याला दिसणार आहेत. पण एक तर आहे स्ट्रॅटेजी भरपूर परफेक्ट आहे. डावपेस परफेक्ट आहेत. 3 डावखुऱ्या गोलंदाजाचा वापर त्यांनी केलाय आणि तो इफेक्टिव्हली केलाय आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याचा वापर केला बखुबीनं. पुढ्यातला चेंडू होता हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. हर्षलनं टिपलाय. हो झेल सुटला. पहिला वाटला टिपलाय. सेलिब्रेशन करताना झेल टिपला होता. सेलिब्रेशन करताना झेल सुटला. आता काही जण सांगतात बाबा झेल टिपायचा प्रयत्न तुम्ही ऑस्ट्रेलियन पद्धतीने केला, इंडियन पद्धतीने करायचा होता. या सर्व गोष्टी झाल्यात. पण आता काय प्रत्येकाला इम्पॉर्टंट वस्तू पाहिजे. मेड इन इंडिया वापरत नाही कोण. ते मेड इन इंडिया वापरायचं होतं. इंडियन पद्धतीने झेल टिपायचा होता. तो झेल टिपला गेला नाहीये. झेल सुटलाय. पण त्याच्याने जास्त फरक पडेल न पडेल. फुलटॉस बॉल बॅटच्या कडेवरती लागला. टॉपला लागलाय. झेल कोण टिपणार त्याच्यावरती चर्चा. स्वतः गोलंदाज आले जिथे त्यांनी सांगितलं यस मी टिपतो झेल. विकेट गडी बाद. उठा के बल्ला कर दे हल्ला, हे उठा के बल्ला कर दे हल्ला. थँक्यू. डीजे वाले भावाने तर नक्कीच गाणं लावलंय उठा के बल्ला. काय रे दे घुमा के खेळावा लागणार आहे कारण काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. धावा झाल्या दाफलकावरती 25. 3 चेंडू आणि धावा करायच्या त्या 22. आता सुरेश जोशी सुपरस्टारचे जे पाठीराखे आहेत ना खुश झालेत. थोडंसं चेहऱ्यावरती स्माईल आले कारण पहिला सामना होता. पहिला मॅच होता. पहिला सामना जिंकायचा होता. पहिला शुभारंभ करायचा होता. पहिला नारळ जो फोडायचा होता. उद्घाटाचा फुटलाय पण विजयाचा उडाल उधळायचा होता पहिल्या या सामन्यामध्ये. त्या दिशेनं टीम चालले. सुरेश जोशी सुपरस्टारचा संघ त्याच दिशेने चाललाय. फक्त हा विजय किती मोठा असणार आहे, किती धावांचा असणार आहे, तो फरक किती असणार आहे. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज त्यांच्या डगआउट मधून आलाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि जितके तुमचे सपोर्टर असतात, जितके तुमचे पाठीराखे असतात, जितके तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले असतात ना तितका फायदा टीमला होत असतो आणि तोच फायदा त्यांनाही झालाय. दूर होता, लांब होता. पंच सांगतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. हलक्या हातानं थोडा टॉस्ट ऑफ डिलिव्हरी फ्लाईट दिली होती. सुरुवात थोडीशी लांबण जितका टर्न व्हायला होता आता याचा होता तितका टर्न नाही झालाय. पायावरचा चेंडू होता. पायावरचा चेंडू बॉटमहँडचा वापर. षटकार आलाय. सिक्सर आलाय लेकिन मेहरबा आने में देर कर दी. सिक्सर लॉन्गॉनच्या डोक्यावरनं षटकार. है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. थँक्यू. षटकार जरूर आलाय पण जसं म्हटलं ना मेहरबा आने में थोडीशी देर करती. थोडा उशीर झालाय. धावा धाफलकावरती 33. आता इथून आवाज आला की बाबा याची काय गरज होती. व्हाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं. भाई इसकी क्या जरूरत होती. अशा वेळेला अशा चॅनलला जितेश. पण असं होतं कधी कधी काहीतरी आपण वेगळं करायला जातो आणि ते वेगळं पण दाखवत असं ना काहीतरी वेगळं घडत असतं आणि तेच घडलं होतं. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू. जाता जाता शेवट गोल करावा. एक फटका खेळावा तो प्रयत्न केला गेला होता. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा केल्या होत्या. 27चा पाठलाग करताना टीम थांबले. संजीवनीचा संघ 34 वरती थांबलाय. 12 धावानं हा सामना जिंकलाय तो सुरेश जोशी सुपरस्टार या टीमनं. अभिनंदन सुपरस्टार टीम. आणि जसा मॅच संपला तर जे खेळाडू कक्ष आहे तो खेळाडू कक्ष डगआउट थोडासा खाली करा. पुढच्या मॅचचे दोन्ही संघाचे खेळाडू तिथे पोहोचतील. द सामवेद आणि RR रेंजर्स
या दोन्ही संघाचे खेळाडू तिथे पोहोचतील. डगआउट त्या खेळाडूंसाठी असणार आहे, याची प्रत्येक टीमनं नोंद घ्यायची आहे. पहिला सामना होता सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग अर्थात SBPL टुर्नामेंट 2025 आणि त्या पहिला सामना जिंकलाय. त्या टीमचं नाव आहे सुरेश जोशी सुपर